ॐ सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् दुग्धं गीतामृतं महत्। प्रियवंत भगिनींनो नमस्कार। गीतामृतम महत् या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपण 15व्या अध्याय बघत आहोत आणि 15व्या अध्यायामधला आजचा आपला 15वा श्लोक असणार आहे। तर इथे भगवंत काय म्हणतात, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मतः स्मृतिज्ञानमपोहनंच वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांतकृद वेदविदेव चाहम। तर इथे भगवंत म्हणतात सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, मी सगळ्यांच्या हृदयामध्ये वास करणारा आहे। सर्वस्य च अहम हृदि सन्निविष्टो, सगळ्या प्राणीमात्राच्या हृदयामध्ये वास करणारा मीच आहे। म्हणजे आपल्यामध्ये भगवंत आहे। आता भगवंत आपल्यामध्ये राहून काय करतात बघा, आपल्यामध्ये भगवंत आहे याची जाणीव आपल्याला नसते, याचं स्मरण आपल्याला नसते, याची माहिती आपल्याला नसते। तर इथे भगवान म्हणतात की मी सगळ्यांच्या हृदयामध्ये राहतो आणि मतस्मृतिर्ज्ञानमपोहनंच, आणि त्यामुळेच माझ्यापासूनच स्मरणशक्ती आणि ज्ञान ह्या दोन्ही गोष्टी प्राप्त होत असतात। म्हणजे ह्या दोन गोष्टी प्राप्त होणं आणि ह्या दोन गोष्टी लुप्त होणं, हे दोनही भगवंत म्हणतात की मीच करतो आहे। आता स्मृती दोन अर्थ आपण काढू शकतो। एक तर स्मरणशक्ती। आता बघा, काही लोकांची स्मरणशक्ती प्रचंड असते ह्या जगामध्ये सुद्धा। तर जे लोक नेहमी चांगली कामं करत असतात, लोकांचं कल्याण करत असतात, अशा लोकांची स्मरणशक्ती खूप असते। तर स्वामी विवेकानंदांची स्मरणशक्ती बघा, त्यांनी किती कमी वयामध्ये, किती कमी वर्षांमध्ये एवढं ज्ञान प्राप्त केलं, आणि जे काही त्यांनी वाचलं सगळं त्यांच्या स्मरणामध्ये राहिलं। आता हे जे सगळं झालं त्यांच्या हृदयामध्ये भगवंताने बसून हे सगळं त्यांना दिलं, कारण त्यांना चांगलं कार्य करायचं होतं, त्यांच्याद्वारे चांगलं कार्य भगवंताला करून घ्यायचं होतं। म्हणून माझ्यापासूनच मी स्मृती येते आणि माझ्यापासूनच ज्ञान येते। म्हणजे ती स्मरणशक्ती इव्हन ह्या भौतिक गोष्टीबद्दलसुद्धा स्वामीजींना या जगाबद्दल किती माहिती होती। त्यांची स्मरणशक्ती फार दांडगी होती, सगळं काही त्यांच्या लक्षात राहायचं। कुणाला एकदाच बघितलं तरी त्या व्यक्तीला ओळखायचे। स्वामी रंगनाथानंदजी असे कितीतरी महापुरुष आहे की त्यांची स्मरणशक्ती शेवटपर्यंत टिकून राहते, मरेपर्यंत त्यांना स्मरणशक्ती असते, आणि त्यांना भगवंताचा विसर कधीही पडत नाही। म्हणजे भगवंत आपल्यामध्ये आहे याचं नेहमी स्मरण असणं हे काही तेवढं सोपं नाही आहे। की आपल्यामध्ये भगवंत आहे आणि तो कसा आहे, ज्ञानस्वरूप आहे, त्याच्यामध्ये सगळं ज्ञान आहे। आता त्या भगवंताला जाणून घेतल्यानंतर ह्या स्मरणशक्तीद्वारे आपण त्या भगवंताला जाणून घेऊ शकतो। आपलं नेहमी स्मरण असते की आपल्यामध्ये भगवंत आहे, त्यामुळे आपण कधीही वाईट कर्म करू शकत नाही। आणि जे लोक नेहमी वाईट कर्मच करतात, जगाचं अनितच करतात, अशांची स्मरणशक्ती आणि ज्ञान काढून घेणंसुद्धा माझ्याच हाती आहे। म्हणजे मीच करतो की जे लोक दुसऱ्यांचा विनाश करणार असणार, तर त्यांचं ज्ञान आणि स्मरणशक्ती मी हरण करतो, अपोहनंच। म्हणजे चांगल्या लोकांना मी स्मरणशक्ती देतो, ज्ञान देतो, त्यांच्याद्वारे चांगलं कार्य करतो, त्यांचं मन शुद्ध करतो। आणि जे लोक वाईट कर्म करतात त्यांच्यामध्ये ते ज्ञान आणि ती स्मरणशक्ती दोन्ही काढून घेतो।
आता बघा, असे लोक नास्तिक असतात की ते भगवंताला मानतच नाही, ते भगवंताचं अस्तित्वच मानत नाही, त्यांच्या मनामध्ये खूप काही संशय असतात. आता हे लोक भगवंताला का मानत नाही? कारण यांना वाईट कर्म करायचे असतात. त्या भगवंताला जर मानलं तर वाईट कर्म करू शकत नाही, नंबर 2ची कामं करू शकत नाही, पापं करू शकत नाही. तर अशा लोकांची स्मरणशक्ती मी काढून घेतो आणि अशा लोकांचं ज्ञानसुद्धा मी काढून घेतो. आता जर स्मरणशक्ती आणि ज्ञान नसेल तर हे लोक तेवढं वाईट करू शकणार नाही. त्या स्मरणशक्ती असेल आणि ज्ञान पण असेल तर ते लोकांना फसवू शकतील, जास्त प्रमाणात फसवू शकतील. पण भगवान म्हणतात असे जे लोक असतात, आता बघा दुर्योधन, तर भगवंताने विश्वरूप दर्शन दाखवलं, पण तो दुर्योधन समजू शकला नाही. त्याची ती बुद्धीच भगवंताने काढून घेतली. बाकी सगळ्या ऋषीमुनींना कळलं की हे भगवंताचं विश्वरूप आहे, पण हा दुर्योधन म्हणतो की हा चमत्कार आहे. म्हणजे असे लोक ओळखूच शकत नाही, कारण त्यांचं ज्ञान आणि त्यांची स्मरणशक्ती दोनही भगवंत हरण करतो, जेणेकरून त्यांनी लोकांचं जास्त वाईट करू नये म्हणून ह्या दोन्ही गोष्टी ते काढून घेतात. कधीकधी आपल्याला पण माहिती आहे, आपल्या मनामध्ये खूप काही विचार येत असतात, पण जे वाईट विचार असतात ते वाईट विचार भगवंत आपल्या मनामधून काढून टाकतात. आणि आपण भगवंताचं अस्तित्व मानतो म्हणून भगवंत आपल्याला मदत करतो. भगवंताचं स्मरण नेहमी राहावं यासाठी भगवंत आपल्याला स्मरण करतो, यासाठी भगवंत आपल्याला स्मरणशक्ती देतो. नाहीतर भगवंताचं स्मरण राहणार कसं? आणि जे काही कार्य आपण करत आहोत त्या कार्याबद्दल ज्ञानसुद्धा भगवंत देतो. आपण जर थोडे प्रयत्न केले तर आपण ते ज्ञान पण प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणजे भगवंतच आपल्या हृदयामध्ये राहून आपल्याला स्मरणशक्ती आणि आपल्याला ज्ञान देत असतो. चांगले लोक जे असतात, जे पवित्र असतात, त्यांना तो भगवंत जास्त ज्ञान देतो, जास्त स्मरणशक्ती देतो. पण जे वाईट कर्म करणारे असतात त्यांचं ज्ञान आणि त्यांची स्मरणशक्ती भगवंत काढून घेतो. त्यामुळे त्यांची अधोगती होते, ते भगवंताला विसरून जातात आणि या जगामध्ये तर ते वाईट कर्म करतातच. तर वाईट कर्म केल्यामुळेच तुमची स्मरणशक्ती निघून जाणार आहे, कारण मन तुमचं अपवित्र होणार आहे. आणि जे लोक चांगलं कर्म करतात त्यांची स्मरणशक्ती आपोआपच वाढणार आहे. तर भगवंत अशा लोकांना चांगल्या कार्यामध्ये प्रवृत्त करतो हृदयामध्ये राहून, आणि त्यांची स्मरणशक्ती आणि ज्ञान वाढवतो. हे सगळं चांगल्या लोकांसाठी. तर इथे दोन्ही गोष्टी आहे, म्हणजे भगवंत आपल्यामध्ये आहे म्हणून आपण कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नये. मी एवढा मोठा पंडित आहे, ते भगवंताने तुम्हाला पंडित केलेलं आहे. भगवंताने जर तुमची स्मरणशक्ती काढून घेतली तर तुम्ही जे काही अध्ययन केलं आहे, जे काही तुमचं पाठांतर केलेलं आहे ते सगळंच्या सगळं तुम्ही विसरून जाल. जर तुमचा अहंकार वाढला आणि मीच करतो, भगवंत वगैरे कुठे आहे, जर तुम्हाला वाटलं की मीच सगळं ज्ञान संपादन केलेलं आहे, तर भगवंत आपल्याला धडा पण शिकवू शकतात. एखादा मोठा पंडित असेल पण मीटिंगमध्ये गेल्यावर त्याला काहीच आठवणार नाही, तो शेवटी हार पत्करेल, असं होऊ शकतं. तर म्हणून आपण आपल्या ज्ञानाचा आणि आपल्या स्मरणशक्तीचा दोन्ही गोष्टीचा अहंकार करू नये, कारण या दोन्ही गोष्टी आपल्याला भगवंतापासून प्राप्त झालेल्या आहे, त्याच्या कृपेमुळे प्राप्त झालेल्या आहे. आता एखादा जर संत असेल, एखादा पोएट असेल, तो खूप लिखाण करत असेल, आता ते लिखाण भगवंत तुमच्याद्वारे करून घेत आहे, तो तुम्हाला प्रेरणा देत आहे. तुमची योग्यता नाही, पण तुम्ही भगवंतासाठी करत आहात म्हणून तो तुम्हाला प्रेरणा देईल. पण तो ती प्रेरणा कधी काढून घेईल हे पण सांगता येत नाही. जर ती प्रेरणा काढून घेतली तर तुम्ही एक अक्षर पण लिहू शकणार नाही. म्हणजे सगळंच्या सगळं भगवंतापासून आपल्याला येत असतं,
पण मनुष्य, अहंकारी मनुष्य म्हणतो की मला एवढी स्मरणशक्ती आहे, मला एवढं ज्ञान आहे, मी एवढे शास्त्र वाचले आहे, सगळेच्या सगळं मला पाठांतर आहे, असं अहंकारी मनुष्य म्हणतो. ती भगवंताची कृपा आहे, कृपा करून त्यांनी ते तुम्हाला दिलेलं आहे. आणि तुम्ही जर त्याचा गैरवापर केला तर भगवंत ते ज्ञान आणि स्मरणशक्ती दोन्ही तुमच्याकडून काढून घेऊ शकतो. मग तुम्हाला कोणी विचारणार पण नाही, तुम्ही एक शब्दही बोलू शकणार नाही, सगळंच्या सगळं तुम्ही विसरून जाल, तुमचा स्मृतिभ्रंश होईल, स्मरणशक्ती सगळी निघून जाईल. मग तुम्ही काय कराल? मग काहीच करू शकत नाही. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हृदयामध्ये राहून भगवंत करत असतात आणि त्याद्वारे जगाचं कल्याण व्हावं ह्यासाठी भगवंत करत असतात. पण जर जगाचं कल्याण होत नसेल तर तुमच्याकडे जर असेल ते सुद्धा तो काढून घेतो. जर तुम्ही त्याचा गैरवापर केला तर ती शक्तीसुद्धा भगवंत काढून घेतो. म्हणून इथे म्हटलं आहे की भगवंतच सगळं करतात. आपल्या हृदयामध्ये राहून तेच आपल्याला चांगल्या गोष्टी करायला प्रेरणा देतात. जेव्हा वाईट गोष्टी आपण करतो तेव्हा आपल्याला हे स्मरण नसतं की भगवंत आपल्या हृदयामध्ये आहे. मग आपण वाईट कर्म कसे करणार हे तो संपूर्णपणे विसरून जातो आणि भगवंतच त्याला विसर पाडतो. जर त्याला भगवंताची आठवण असली, स्मरण असलं तर त्याच्या हातून कोणतंही वाईट कृत्य घडूच शकत नाही. आणि मग इथे भगवान म्हणतात, वेदैश्य सर्वैरहमेव वेद्यो वेदांतकृत वेदविदेव चाहम. तर वेदैश्य सर्वे अहमेव वेद्यो, सगळ्या वेदांद्वारे, आपल्याकडे 4 वेद आहे, ह्या 4ही वेदांचं तुम्ही अध्ययन करा. सगळ्या वेदांमध्ये जर काही जाणून घ्यायचं असेल, हे सगळे वेद कशासाठी आहे? हे मला जाणून घेण्यासाठीच आहे. आपण शास्त्र कशासाठी वाचतो? भगवंताला जाणून घेण्यासाठी, आत्मसाक्षात्कार करण्यासाठी आपण शास्त्र वाचतो. म्हणजे ह्या सगळ्या वेदांचा उद्देश काय आहे की या वेदाचं अध्ययन करून तुम्ही मला जाणून घ्यावं. म्हणजे मला जाणून घेण्यासाठीच हे सगळे वेद आहे. म्हणून वेदैश्च सर्वे अहमेव वेद्यो, ह्या सगळ्या वेदांद्वारे मीच जाणण्यासारखं आहे, बाकी दुसरं काहीही त्यामध्ये महत्त्वाचं नाही. ह्या संसारामध्ये राहून भगवंताला कसं जाणता येईल, त्याचा कसा लाभ करता येईल, त्याला कसं प्राप्त करता येईल, हे सगळे वेद आपल्याला सांगत असतात. म्हणून सगळ्या वेदांद्वारे जाणण्यासारखा जर कोणी असेल तर तो मीच आहे. आणि वेदांतकृत वेद विदेव चाहम, आणि हा जो वेदांत आहे, वेदाचा शेवटला भाग, त्याला आपण ज्ञानकांड म्हणतो, त्यामध्ये सगळी सनातन सत्य सांगितलेली आहे. कर्मसिद्धांत सांगितलेला आहे, पुनर्जन्म सांगितलेला आहे, आत्म्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये जे काही सांगितलं आहे, हा वेदांत कुणी केलेला आहे, हे ज्ञान कुणी दिलेलं आहे? वेदांतकृत, म्हणजे मीच ह्या वेदांताचा निर्माता आहे. हा वेदांत मीच जगाला दिलेला आहे. हा जरी ऋषींच्या वाणीद्वारे प्रगट झाला असेल, पण त्यांच्या हृदयामधून प्रगट करणारा मीच आहे. म्हणजेच ह्या सगळ्या वेदांचा आणि वेदांताचा आधार मीच आहे. माझ्यापासूनच सगळे वेद आलेले आहे, माझ्यापासूनच वेदांत आलेला आहे. मीच ऋषींना प्रेरणा दिलेली आहे, त्यांच्या वाणीद्वारे मी वेदांत प्रगट केलेला आहे. म्हणजे वेद आणि वेदांताचा कर्तासुद्धा भगवंतच आहे. भगवंतच वेद आणि वेदांत करतात. ही सृष्टी निर्माण केल्यावर ही सृष्टी कशा प्रकारे चालेल त्यासाठी काही नियम केले पाहिजे, आणि ते नियमसुद्धा भगवंतच करतात, आणि ज्याला आपण वेद म्हणतो. आणि ह्या सगळ्या वेदांद्वारे आपल्याला शेवटी त्या भगवंतालाच जाणून घ्यायचं असतं. ते वेदांतकृत, म्हणजे मी वेदांताचा कर्ता पण आहे, मीच वेदांत निर्माण केलेला आहे, माझ्यापासूनच वेदांत आलेला आहे. वेदांतकृत वेदविदेव चाहम, म्हणजे आणि मी कसा आहे? वेदविद आहे. सगळ्या वेदांना आणि वेदांताला जाणणारा मी आहे. अहम, मीच आहे. तर आता बघा, हे सगळे वेद आणि वेदांत ज्याने निर्माण केला, आता तो त्याला जाणणारच ना.
जर त्याच्या भगवंतापासून जर हे आलं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी भगवंताला माहिती असणार. भगवंताला जे माहिती आहे ते फक्त मनुष्याच्या वाणीद्वारे बाहेर पडलेलं आहे. आता आपण वचनामृत बघतो, भगवान श्रीरामकृष्णांचं वचनामृत, त्यामध्ये जे काही सांगितलेलं आहे ती सगळी वेदवाक्य आहे. भगवंताला काही वेदांचं अध्ययन करण्याची गरज पडली नाही, कारण हे वेदांत भगवंतापासून निर्माण झालेले आहे. आता परत त्यांना वाचण्याची गरज काय, ते सगळं नॉलेज त्यांना आहेच. म्हणून इथे भगवंत म्हणतात की मी वेदविद आहे, मी वेदांना आणि वेदांतांना जाणणारा आहे, मला सगळं माहिती आहे आणि तेच ज्ञान मी जगाला देत असतो. आता भगवान श्रीरामकृष्णांना वेद वाचून ते ज्ञान प्राप्त करावं लागलं नाही, तर ते ज्ञान जगाला त्यांनीच दिलेलं होतं, त्यांना माहिती होतं. यावेळेस ते ज्ञान त्यांनी बेंगॉलीमध्ये दिलं की जेणेकरून लोकांना समजू शकेल, सरळ साध्या भाषेमध्ये दिलं. आता पूर्वी गीता सांगितली, उपनिषद आहे, पण सगळं संस्कृतमध्ये आहे. बऱ्याच लोकांना ते ज्ञान कळत नाही. तर तेच ज्ञान जेव्हा भगवंत आपल्या मातृभाषेमध्ये सांगतात, बेंगॉलीमध्ये सांगतात, तेव्हा लोकांना ते सहज समजतं. आणि आज तर सगळ्या भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालेलं आहे. मराठीमध्ये आहे, तेलुगूमध्ये आहे, तामिळमध्ये आहे, बेंगॉलीमध्ये तर आहेच, इंग्लिशमध्ये आहे. म्हणजे सगळ्या भाषांमध्ये ते वेदाचं ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे. म्हणून भगवान श्रीरामकृष्ण काय आहे, वेदमूर्ती आहे. त्यांच्यापासूनच वेद आणि वेदांत निर्माण झालेलं आहे आणि त्या सगळ्यांचं ज्ञान त्यांना आहे. आणि या वेद आणि वेदांताद्वारे आपल्याला त्यांनाच जाणून घ्यायचं आहे. त्यांनीच तो मार्ग दाखवून दिलेला आहे की माझ्यापर्यंत तुम्ही कसे याल. म्हणजे त्यासाठी तर वेद वेदांत केलेलं आहे की ह्या जगामध्ये कसं राहायचं, कसं या जगाला आसक्त व्हायचं नाही, मोहमायेपासून कसं दूर राहायचं, हे सगळं भगवंतांनी जीवन जगून आणि उपदेश देऊन आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून इथे भगवंत काय म्हणतात, इथे भगवंत म्हणतात की ह्या सगळ्या वेदांना आणि वेदांतांना जाणणारा मीच आहे आणि ह्या सगळ्या वेद वेदांद्वारे जाणण्यायोग्य पण मीच आहे. हे सगळं नॉलेज माझ्यापासून आलेलं आहे, मला हे सगळं ज्ञान माहिती आहे आणि हे तुम्ही वाचा. आणि हे कशासाठी वाचा की याद्वारे प्राप्त करून घेण्यासारखा मीच आहे. मला कसं जाणून घ्यायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण तुम्ही माझा अंश आहात, तुम्हाला माझ्यापर्यंत यायचं आहे, मी तुम्हाला तो मार्ग दाखवून दिलेला आहे. तर ह्या सगळ्या वेद वेदांताचं अध्ययन करण्याचा उद्देश काय आहे, उद्देश आहे आत्मसाक्षात्कार. म्हणजे आपल्या हृदयामध्ये तो आत्मा आहे, परमेश्वर आहे हे जाणून घेणं, हा सगळ्या वेदांचा आणि वेदांताचा अर्थ आहे, उद्देश आहे. आणि तो आपण जाणून घेऊ शकतो. म्हणून भगवंत आपल्याला स्मरणशक्ती पण देतो, आपल्याला ज्ञान पण देतो. त्याद्वारे आपल्याला जगाचं कल्याण करायचं असतं. भगवंत आपल्याला जगाचं कल्याण करून घेतो आणि आपल्याला प्रेरणा देतो. पण भगवंताने ज्ञान दिलं, स्मरणशक्ती दिली आणि आपल्याला अहंकार झाला, आपण त्याचा दुरुपयोग करायला लागलो, तर तोच भगवंत हे सगळं आपल्याकडून काढून पण घेऊ शकतो. असं समजू नका की त्याने दिलं तर तो कायमचं तुमच्याकडे ठेवणार आहे. त्याला वाटलं की तुमचा अहंकार वाढलेला आहे, तुम्हाला वाटते की मीच हे सगळं करतो आहे आणि तुम्ही कधीकधी त्याचा गैरवापर करता, त्याद्वारे लोकांना फसवता, पैसे कमावता किंवा लोकांना त्रास देता. असं जर तुम्ही करत असाल तर भगवंत ते ज्ञान आणि ती स्मरणशक्ती केव्हाही काढून घेऊ शकतो. मग तुम्ही कितीही मोठे पंडित असाल तरी तुमची स्मरणशक्तीच पूर्ण गायब होईल. तुम्ही काहीही लक्षात ठेवू शकणार नाही, एक शब्द पण तुमच्या वाणीद्वारे येऊ शकणार नाही, एक श्लोक पण तुमच्या वाणीद्वारे निघणार नाही. सगळी तुमची स्मरणशक्ती भगवंत हरण करेल. अपोहनमच, हे सगळं करणारा मीच आहे असं भगवंत आपल्याला सांगत आहे. आणि तो कुठे आहे, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये राहून तो हे सगळं करतो आहे. बघा, म्हणजे इथे आपल्याला स्मरणशक्तीची किती आवश्यकता आहे. आपण नेहमी विसरतो की मी करता नाही,
माझ्यामध्ये भगवंत आहे, तोच करतो आहे. पण आपण मी केलं असं म्हणत असतो. म्हणजेच आपल्याला भगवंताच्या अस्तित्वाचा विसर पडतो. अरे तो भगवंत आपल्यामध्ये आहे, तो करते, आपण काय करतो? तो प्रेरणा देतो, आपण त्याप्रमाणे करतो. तर हे आपल्याला न कळाल्यामुळे आपला अहंकार वाढतो आणि अहंकाराच्या तोऱ्यात आपण लोकांची फसवणूक करतो, लोकांना त्रास देतो, त्या बुद्धीचा गैरवापर करतो, लोकांची पिळवणूक करण्यासाठी बुद्धीचा वापर करतो. तेव्हा भगवंत हे सगळं काढून पण घेऊ शकतो. हेच या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की मीच सगळं काही आहे आणि मी सगळ्यांच्या हृदयामध्ये राहून मीच हे सगळं करतो आहे. तेव्हा हे आपण नेहमी लक्षात ठेवण्यासारखं आहे की आपल्या हृदयामध्ये राहून भगवंत सगळं काही करत आहे. वेदांचा निर्माणही त्यानेच केलेला आहे. वेदांताचा निर्माता तोच आहे, त्याला सगळं ज्ञान आहे आणि तो सगळं ज्ञान घेऊन आपल्या हृदयामध्ये बसलेला आहे. जर आपण त्या भगवंताला जाणून घेतलं तर आपल्यालासुद्धा सगळं ज्ञान प्राप्त होईल, कारण तो ज्ञानस्वरूप आहे. त्याला जाणून घेतलं की सगळंच काही प्राप्त होतं. म्हणून वेद आणि वेदांत जाणून भगवंताला जाणून घ्यायचं आहे. वेदांताचं अध्ययन कशासाठी करायचं? नुसतं पांडित्य मिळवण्यासाठी नाही, तर भगवंताला जाणून घेण्याचा तो एक मार्ग आहे. आपल्याला मार्ग दाखवून दिलेला आहे. ह्या सगळ्यामध्ये जे ज्ञान आहे ते आपल्याला आपल्या ध्येयाकडे घेऊन जाणार आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण अध्ययन केलं पाहिजे. हेच भगवंत आपल्याला या श्लोकाद्वारे सांगत आहे. तेव्हा आज आपण आपल्या वाण्याला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.